नमस्कार. भारतीय राज्यव्यवस्थेबद्दल बोलताना एक पद असं आहे ज्याचा उल्लेख केल्याशिवाय आपली चर्चाच पूर्ण होऊ शकत नाही. हे पद म्हणजे आपल्या लोकशाहीचा एक अतिशय महत्वाचा आधारस्तंभ आहे. चला, आज आपण याच पदाबद्दल एकदम खोलात जाऊन समजून घेऊया. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, ज्यांना आपण सोप्या भाषेत सीएजी कॅग म्हणतो. पण सुरुवात करूया एका थेट प्रश्नानं. विचार करा, भारतीय राज्यघटनेनं नेमलेला आर्थिक पारदर्शकतेचा खराखुरा रक्षक कोण आहे? सरकारच्या प्रत्येक पैशाच्या खर्चावर करडी नजर ठेवणारी आणि जनतेचा पैसा योग्य ठिकाणीच वापरला जातोय की नाही हे पाहणारी सर्वोच्च संस्था नेमकी कोणती? आणि ह्या प्रश्नाचं एकच अगदी अचूक उत्तर आहे: भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. त्यांना सार्वजनिक तिजोरीचा रक्षक किंवा गार्डियन ऑफ द पब्लिक पर्स असंही म्हटलं जातं. आणि हो, हे पद आपल्या लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. तर आज आपण सीएजींच्या भूमिकेचे हे 5 महत्वाचे पैलू समजून घेणार आहोत. म्हणजे राज्यघटनेत त्यांचं स्थान काय आहे, त्यांची नेमणूक कशी होते, त्यांचे अधिकार आणि कामं काय आहेत, त्यांनी तयार केलेल्या रिपोर्टचं पुढे काय होतं, आणि सर्वात शेवटी आपल्या लोकशाहीमध्ये त्यांचं खरं महत्त्व काय आहे. चला तर मग एक एक करून सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया सीएजींचं संवैधानिक स्थान आणि स्वातंत्र्य. हे पद इतकं महत्वाचं आहे की आपल्या घटनाकारांनीच त्यांना एक असं अभेद्य कवच दिलंय, जेणेकरून ते कोणत्याही राजकीय किंवा सरकारी दबावाखाली न येता आपलं काम अगदी निष्पक्षपातीपणे करू शकतील. आपल्या राज्यघटनेतील कलम 148 ते 151 ही खास सीएजी पदासाठीच आहेत. बघा, कलम 148 मध्ये त्यांच्या नेमणुकीबद्दल आणि सेवेच्या अटींबद्दल सांगितलंय. कलम 49 त्यांची कर्तव्य आणि अधिकार स्पष्ट करतं. कलम 50 नुसार केंद्र आणि राज्यांच्या हिशोबांचा फॉर्मॅट कसा असेल हे ते ठरवतात. आणि कलम 51 सांगतं की ते आपला रिपोर्ट कसा सादर करतील. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून ही चारही कर्म खूप म्हणजे खूपच महत्वाची आहेत, हे नक्की लक्षात ठेवा. आता सीएजींचं स्वातंत्र्य कसं जपलं जातं हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात हे खरंय, पण त्यांना पदावरून काढायचं असेल तर ती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढण्याइतकीच कठीण आहे. इतकंच नाही तर त्यांच्या ऑफिसचा सगळा खर्च भारताच्या एकत्रित निधीतून होतो, म्हणजे त्यावर संसदेत मतदान होत नाही. यामुळे ते आर्थिकदृष्ट्याही पूर्णपणे स्वतंत्र राहतात. चला, आता त्यांच्या नेमणुकीच्या, कार्यकाळाच्या आणि पदमुक्तीच्या प्रक्रियेवर जरा आणखी लक्ष देऊया, कारण याच तरतुदींमुळे या पदाची अखंडता आणि निष्पक्षता टिकून राहते. हा तक्ता बघा, सगळी माहिती अगदी सोप्या शब्दात दिली आहे. नियुक्ती करतात भारताचे राष्ट्रपती. कार्यकाळ असतो 6 वर्षांचा किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत. पदावरून हटवणं जवळजवळ अशक्यच. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकदा निवृत्त झाल्यावर ते केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये कोणतंही दुसरं पद स्वीकारू शकत नाहीत. यामुळे भविष्यातल्या फायद्यासाठी ते कोणतीही तडजोड करणार नाहीत याची पूर्ण खात्री केली जाते. बरं, आता वळूया सीएजींच्या मुख्य कामाकडे, म्हणजेच त्यांचे अधिकार आणि त्यांची कार्य. ते नेमकं काय करतात आणि त्यांचं लक्ष कशावर असतं, चला पाहूया. सीएजींच्या कामाची व्याप्ती प्रचंड आहे, म्हणजे अगदी प्रचंड. ते फक्त केंद्र सरकारच नाही तर देशातल्या सगळ्या राज्य सरकारांच्या खर्चाचा ऑडिट करतात. एवढंच नाही तर सगळ्या सरकारी कंपन्या, सार्वजनिक उपक्रम आणि विशेष म्हणजे ज्या खाजगी संस्थांना सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळते त्यांचेही हिशोब तपासण्याचा अधिकार सीएजींना आहे. थोडक्यात काय, तर जिथे जिथे जनतेचा पैसा आहे तिथे तिथे सीएजींची नजर असते. सीएजी मुख्यत्वे 3 प्रकारची ऑडिट करतात. पहिलं फायनान्शियल ऑडिट, म्हणजे सादर केलेले आकडे बरोबर आहेत की नाही हे तपासणं. दुसरं कंप्लायन्स ऑडिट, म्हणजे खर्च ठरलेल्या नियमानुसारच झालाय का हे पाहणं. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे परफॉर्मन्स ऑडिट. यात फक्त खर्च तपासला जात नाही तर तो पैसा किती हुशारीने, काटकसरीने आणि प्रभावीपणे वापरला गेला याचाही सखोल आढावा घेतला जातो. इथे खूपच महत्त्वाचा आणि थोडासा गुंतागुंतीचा मुद्दा लक्षात घ्या. आपल्या सीएजींच्या नावात नियंत्रक म्हणजेच कंट्रोलर हा शब्द आहे, पण त्यांची भूमिका प्रामुख्याने महालेखापरीक्षक म्हणजेच ऑडिटर जनरल हीच आहे. म्हणजे काय, तर ते खर्च झाल्यानंतर त्याचं परीक्षण करतात. या उलट ब्रिटनमध्ये सीएजी हे नियंत्रक म्हणूनही काम करतात. म्हणजे तिथे सरकारी तिजोरीतून पैसे काढण्यापूर्वीच त्यांची परवानगी लागते. हा दोन्ही देशांच्या प्रणालीतला एक खूप मोठा फरक आहे. ठीक आहे, ऑडिट तर झालं, रिपोर्ट बनला, पण पुढे काय?
ही इतकी महत्वाची माहिती लोकांपर्यंत आणि त्यांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचते कशी? आता आपण ती प्रक्रिया समजून घेऊया, म्हणजे अहवाल आणि उत्तरदायित्वाची प्रक्रिया. कारण याच प्रक्रियेतून सरकारला संसदेप्रती जबाबदार धरलं जातं. ही प्रक्रिया अगदी सोप्या टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी सर्व तपासणी पूर्ण झाल्यावर सीएजी एक सविस्तर लेखापरीक्षण अहवाल तयार करतात. यामध्ये सरकारचा पैसा कुठे, कसा आणि का वापरला गेला याचे सर्व निष्कर्ष आणि त्यात आढळलेल्या त्रुटी स्पष्टपणे नोंदविलेल्या असतात. आता हा तयार झालेला रिपोर्ट थेट संसदेत जात नाही. त्यासाठी एक ठरलेली प्रक्रिया आहे. केंद्राशी संबंधित अहवाल राष्ट्रपतींना सादर केला जातो, तर राज्यांचे अहवाल त्या त्या राज्याच्या राज्यपालांकडे सोपवले जातात. आणि मग तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती तो अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर ठेवतात आणि राज्यपाल तो राज्याच्या विधिमंडळासमोर ठेवतात. इथूनच त्या अहवालावर सार्वजनिक छाननीची आणि सखोल चर्चेची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू होते. संसदेत अहवाल आल्यानंतर तो जातो लोकलेखा समितीकडे, म्हणजेच पब्लिक अकाउंट्स कमिटीकडे. ही समिती त्या अहवालाची अक्षरशः चिरफाड करते, अगदी बारकाईने तपासणी करते. आणि या सगळ्यात सीएजी त्या समितीचे मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ म्हणून काम करतात. म्हणजे त्या अहवालातल्या गुंतागुंतीच्या गोष्टी सोप्या करून सांगायला सीएजी मदत करतात. तर ह्या सगळ्या चर्चेनंतर आता आपण अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत. तो म्हणजे लोकशाहीमध्ये सीएजीचं नेमकं महत्त्व काय आहे? त्यांना पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा आधारस्तंभ असं का मानलं जातं? अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सीएजी हे आपल्या सार्वजनिक तिजोरीचे रक्षक आहेत. ते हे पक्क करतात की सरकारचा प्रत्येक पैसा कायद्यानुसार आणि नियमांनुसारच खर्च होतोय. त्यांच्यामुळेच सरकार आपल्या आर्थिक निर्णयांबद्दल संसदेला आणि पर्यायाने देशाच्या जनतेला जबाबदार राहतं. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सीएजीना भारतीय लोकशाही व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाच्या अधिकाऱ्यांपैकी एक म्हटलं होतं. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, सार्वजनिक पैशाचा वापर योग्य प्रकारे होतोय की नाही हे तपासण्यासाठी सीएजींपेक्षाही जास्त प्रभावी यंत्रणा असू शकते का? किंवा सध्याच्या व्यवस्थेत आपण आणखी काय सुधारणा करू शकतो? यावर नक्की विचार करा. धन्यवाद.